जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील नांदेड तालुक्यामधील सर्व बाधित शेतकऱ्यांचे जुने अवॉर्ड रद्द करून न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन फेरमूल्यांकन करण्यात यावे या मुख्य मागणीसह पिंपळगाव, कोरका व नाळेश्वर येथील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व शेतकरी आघाडीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शेतकरी नेते संतोष गवाने पाटील, जिल्हाध्यक्ष राज अटकोरे यांच्यासह पिंपळगाव, कोरका व नाळेश्वर येथील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। आज वंचित बहुजन आघाडी शेतकरी आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय संतोष गवाने पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा नगरसेवक, पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही एक धरणे आंदोलन करत आहोत। धरणे आंदोलनाचा प्रमुख विषय असा आहे की हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की बाबा शेतकऱ्यांना त्यांची फेरमोजणी होऊन त्यांना मावेजा हा वाढून देण्यात यावा। मग हायकोर्ट जर निर्णय देत असेल तर नांदेडचे प्रशासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली येऊन हा निर्णयाला त्यांनी फाट्यावर मारत आहेत हे आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही या शेतकऱ्यांकडून जसं आमचे नगरसेवक म्हणले की एक सोनं तुम्ही घ्यायलात आणि देताना त्यांना तुम्ही माती द्यायलात, हे अयोग्य आहे। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संतोष गवाने पाटील यांनी विशेष चर्चा केलेला आहे व त्यानुसार बाळासाहेबांनी आदेश दिलेले आहे की वंचित बहुजन आघाडी ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करत आहे की आपण सर्वांनी इथं एकजुटता दाखवावी। हा प्रश्न फक्त एकटा नाळेश्वरचा नसून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर या आसूड सरकारच्या वतीनं वेळोवेळी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत। तर आपल्या इथून पुढं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागं वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत हे मी या ठिकाणून सांगू इच्छितो। जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग बाधित कोरका पिंपळगाव या गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेले आहे। आमच्या मागण्या साध्या आणि सोप्या आहेत। जे उच्च न्यायालयाने या संबंधित महामार्गाचं फेरमूल्यांकन करावं म्हणून जो निर्णय दिलाय, जुने अवॉर्ड रद्द करून फेरमूल्यांकन करून मावेजामध्ये वाढ करावी असा जो आदेश दिलेला आहे, त्याचा हा प्रशासन तो आदेश पाळत नाही। माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की शेतकऱ्यावर अन्याय करू नये, कायदेशीररित्या त्या शेतकऱ्यांना मोबदला वाढवून मिळवण्याचा अधिकार आहे। तर आपण सदरील शेतकऱ्यांचे शेतीचं फेरमूल्यांकन करावं। सदरील शेतीची कोरडवाहू दाखवलेली आहे, त्या गावामध्ये आपण जाऊन पाहू शकता। त्या गावामध्ये हळद, केळी, ऊस यासारखे पिकं घेतल्या जातात। सगळ्याच्या शेतामध्ये बोर, विहिरी आहेत। तर त्या पद्धतीने या शेतीचं फेरमूल्यांकन करून शेतकऱ्यांना मावेजा योग्य असा वाढून द्यावा अशी आमची या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे। जर प्रशासन वेळीच यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय देणार नसेल तर आम्हाला मग मात्र वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल। बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर प्रशासन योग्य पद्धतीनं न्याय देणार नसेल तर रस्त्यावर उतरून आपण न्याय मिळवू।